तर अयोध्येमध्ये 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। यावेळेस देशभरातील 11 जोडप्यांना राम मंदिरात पूजेचा मान दिला गेलाय। यामध्ये नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला सुद्धा राम मंदिरात पूजेचा मान मिळालाय। विठ्ठलराव कांबळे आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई कांबळे 22 तारखेला अयोध्येत होणाऱ्या पूजेमध्ये सहभागी होणार आहेत। दरम्यान त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। अयोध्येमध्ये श्रीरामाची प्रतिष्ठा 22 जानेवारीला होणार आहे। देशभरामध्ये सगळीच तयारी जल्लोषामध्ये सुरू केलेली आहे। नवी मुंबई शहरामधून कांबळे परिवाराला नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करण्याचा मान मिळाला आहे। आपल्या सोबत कांबळे परिवार आहे। सर, कशी आपली निवड झाली? अयोध्येची आज 22 जानेवारीला पूजा होणार आहे, कशी आपली निवड झाली? निवड झाली कशी माहित नाही मला, कारण आम्ही त्या सगळ्यात प्रकृत होतो नोव्हेंबर महिन्यात की समाजातले प्रतिष्ठित मंडळी कोण कोण जातील त्यांची यादी करणं, घर घर संपर्क करणं असं काम चालू होतं। तर आम्ही काम करत होतो। 3 जानेवारीला मलाच फोन आला अयोध्येतनं की तुम्हाला 22 जानेवारीला यायचं आहे। आणि 22 जानेवारीला यायचं म्हटल्यानंतर आनंद झालाच, खरं की खोटं विश्वास बसत नव्हता, पण आनंद झाला। पण पुढे अजून आनंद झाला की 22 जानेवारीला गर्भगृहात रामललाची प्राणप्रतिष्ठा जिथं होणार आहे त्याच्यात सहभाग आम्ही दोघं पती पत्नी इथे बसणार आहोत। देशभरातनं जी काही 11 कुटुंब आहेत त्यात आम्हालाही त्याचा मान मिळणार आहे, ही गोष्ट कळल्यानंतर खूप आनंद झाला। पण नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित असणार आहे, त्यांच्या देखत आज पूजेचा मान तुम्हाला मिळालेला आहे। हा खरा महत्वाचा क्षण आज आहे। येस, तर नरेंद्र मोदी आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत आहेत, योगी आदित्यनाथ आहेत, तिथले राज्यपाल आहेत, नंतर या श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्टचे नृत्य गोपालदास महाराज आहेत, ही मंडळी आहेत। आणि या सगळ्या साधू संतांच्या, देशाच्या सर्वोच्च पदस्थ मंडळींच्या उपस्थितीमध्ये आम्ही तिथे उपस्थित राहणार आहोत। ही खूप गौरवाची आणि अभिमानाची गोष्ट वाटते मला। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।